वरळी येथील हिट अँड रनचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून ते पाहून हा अपघात पुण्यातील अपघातापेक्षा भयंकर आणि निर्गुण असल्याचा दावा पोलिसांनी केलाय। गाडीचे चाक आणि बंपर यात कावेरी नाकवा अडकल्याची जाणीव होऊन देखील मुख्य आरोपी मिहिर शहा याने जवळपास 1.5 किलोमीटर त्यांना फरफटत नेलं। त्याचं निर्दयी मन इतक्यावरच थांबलं नाही तर कावेरी यांना मिहिर शहा याने आपल्या सोबत असलेला चालक राजऋषी बिजावत याच्या सहाय्याने बाहेर काढले। त्यानंतर त्यांना रस्त्यावर ठेवून राजऋषी याने पुन्हा कार त्यांच्या अंगावर चढवली आणि ते पसार झाले असं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। तर काय आहे हा संपूर्ण प्रकार, का गाजतंय हे प्रकरण, हेच आजच्या व्हिडिओत आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी सुजाता शेकडे आणि आपण पाहत आहात टाइम्स डिजिटल। रविवारी पहाटे वरळी कोळीवाड्याच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना प्रदीप नाकवा आणि त्यांच्या पत्नी कावेरी नाकवा यांना भरधाव BMW कारने धडक दिली। या अपघातामध्ये कावेरी यांचा मृत्यू झाला तर प्रदीप जखमी झाले। या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यातून भयानकता आणि आरोपींचा निर्दयीपणा दिसून येतोय। दुचाकीला धडक दिल्यानंतर मिहिर शहा याने कार थांबविण्याऐवजी आणखी वेगात पळवली। प्रदीप बोनेटवरून खाली पडले, मात्र चाकात साडी अडकल्याने कावेरी या चाक आणि बंपरमध्ये अडकल्या आणि असे असताना देखील मिहिरने त्यांना फरफटत नेलं आणि काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रस्त्यावर सोडून दिलं। यानंतर गाडीचा ताबा राजऋषी याने घेत त्या जिवंत राहू नयेत या हेतूने जाणीवपूर्वक पुन्हा गाडी त्यांच्या अंगावर चढवली आणि वांद्र्याच्या दिशेने ते निघून गेले असं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलंय। अपघातानंतर मिहिरने वडिलांसह प्रेयसीला 30 ते 40 कॉल केले। गोरेगाव येथील प्रेयसीच्या घरी जाऊन मिहिरने 2 तास झोप देखील काढली। याच दरम्यान त्याची बहीण मैत्रिणीच्या घरी आली आणि मिहिरला घेऊन गेली। त्यानंतर मिहिर, त्याची आई, बहीण आणि मित्र या सर्वांनी आपले फोन बंद केले। शहा यांच्या घराला कुलूप असून पूर्ण कुटुंब त्यावेळेस गायब होतं। मिहिरला पळवून लावण्यात कुटुंबाने मदत केल्याचंही पोलिसांनी म्हटलंय। शिवाय मिहिर शहाचे अपघातापासूनचे अटकेपर्यंतचे कारनामे एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे असल्याचंही पोलिसांनी नमूद केलंय। अपघातानंतर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस जाहीर केली। त्यावेळी आपल्यावर कोणाचीही नजर पडू नये यासाठी त्याने केस कापले, दाढी मिशी देखील काढली। पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा त्याच्याकडे ना मोबाईल होता ना कुठल्याही प्रकारचं ओळखपत्र। या हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहिर शहाला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला असून या प्रकरणात कोणीही कितीही मोठा असला तरीही त्याला पाठीशी घातले जाणार नसल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला। हे प्रकरण घडल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण पोलिसांना आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, त्यावर आपण ठाम आहोत असे शिंदे म्हणाले। तसेच या घटनेनंतर मिहिरचे वडील राजेश शहा यांना पक्षातून पदमुक्त केल्याचंही त्यांनी जाहीर केलं। मुंबई आणि इतर शहरात हिट अँड रन प्रकरणे वाढत असल्याने शहरातील बार, पब आणि मद्य विक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। आमदार आदित्य ठाकरेंनी नाकवा कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। आरोपी मिहिर शहाने जिथे मद्यप्राशन केले तो बार तोडला जात असला तरी हे सरकार त्याच्या घरावर बुलडोझर फिरवणार का, असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला। आरोपीला तब्बल 60 तास कुणी संरक्षण दिले याचा तपास व्हायला हवा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत देखील उमटले। या प्रकरणाचा मुद्दा आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। हा प्रकार गंभीर असून ज्याने अपघात केला त्याला पकडल्यानंतर त्याच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये काहीही मिळालं नाही तर त्यालाही निबंध लिहून सोडावे लागणार असा टोलाही त्यांनी यावेळेस लावला। राज्यात वाढत चाललेले हिट अँड रनची प्रकरणं, प्रशासनाकडून त्यावर होणारी कारवाई आणि या सगळ्यात सर्वसामान्यांचे जाणारे नाहक बळी, या सर्व घटनांविषयी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा टाइम्स डिजिटल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत राहा टाइम्स डिजिटल।